यवतमाळ एलसीबीने घरफोडी करणारे 9 आरोपी व 2 पालक यांच्याकडून 3 लाखांच्या सोन्याचे दागिने केले हस्तगत। 26 डिसेंबर रोजी यवतमाळ एलसीबीला गोपनीय माहिती प्राप्त झाली की प्रितेश उर्फ दादू संजय गेडा व 2 विधी संघर्षित बालक हे घरफोडीतील सोने व चांदीचा मुद्देमाल विक्री करता सोनार लाईन परिसरात फिरतायत अशी माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात अधीनस्थ पथक हे सोनार लाईन येथे नमूद इसमांचा शोध घेत असताना नमूद इसम हे श्याम टॉकीज जवळ संशयास्पद स्थिती उभे दिसल्याबाबत त्यांना पोलीस स्टाफ यांच्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदारांनी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीतील शुभम कॉलनी, राधाकृष्ण नगरी तसेच पोलीस स्टेशन अवधूतवाडी हद्दीतील दांडेकर लेआउट, स्वप्नील नगर व सुभाष नगर बडगाव येथे चोरी केली असून त्या गुन्ह्यातील मुद्देमाल आम्ही विक्री करता फिरतोय अशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून पिवळ्या धातूचे सोन्याचे दागिने एकूण वजन 25.100 ग्रॅम, किंमत अंदाजे 2,51,000, चांदी एकूण वजन 280.400 ग्रॅम, किंमत 58,884 व गुन्हा करत्यावेळी वापरलेली पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची ॲक्सेस असा एकूण 3,59,884 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून पोलीस स्टेशन लोहारा येथील 3 व पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील 3 असे एकूण 6 गुन्हे उघड करण्यात आले। यवतमाळ येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।